हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा गायब झाली आहे. कृष्णा घरात नाही आहे, पंचायतीत नाही आहे, शेतात नाही आहे, माहेरी नाही आहे, बंब्याच्या घरी नाही आहे, कोठेच नाही आहे. त्यामुळे कृष्णा नेमकी गेली तरी कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडला. घरातील सगळे खूप घाबरले. कृष्णाची शोधाशोध केली पण कृष्णा कोठेच सापडली नाही. आणि मग कृष्णा चक्क एका नव्या अवतारात घरी पोहोचली, चक्क म्हातारी बाई बनून. आणि कृष्णाला कुणीच ओळखलं नाही. आणि घरी आल्या आल्या कृष्णाने सांगितलं, हे घर तसं चांगलं पण कुणाची तरी वाईट नजर लागली आहे. हे ऐकून पूजा, जयकांत, समर खूप घाबरले. मग कृष्णा अशी म्हातारी बाई बनून का आलीये? तिने वेश का बदललाय? कृष्णाचा नेमका उद्देश आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जयकांत पूजाबरोबर किचनमध्ये असतो आणि पूजाला सांगतो की तू जे काही कटकारस्थान केलं त्याचे भक्कम पुरावे आहेत माझ्याकडे. तू त्या सेवाभावी संस्थेच्या बायकांना जाऊन भेटली, त्यांना येथे बोलवलं, बाळजाबाईचा अपमान करायला सांगितला, हे सगळं मला माहिती आहे. हे ऐकून पूजा खूप घाबरते, घामाघूम होते. जयकांत म्हणतो, अरे वा, घाबरलेलं दिसतंय पाखरू. डोळे बाहेर आलेत, मोठे मोठे डोळे झाले, डोळेमध्ये घाला, डोळेमध्ये घाला. पूजा खूप घाबरते. जयकांत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे एक पुराव्यांची पोटली आहे तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या नवऱ्याविरुद्ध. आणि जर मी ती बाहेर काढली तर तू आणि तुझा नवरा जाणार 12च्या भावात, जेलमध्ये जाऊन खडी फोडणार. खोलू का, उघडू का पोटली? पूजा चिडून म्हणते, ए शटाप. तर जयकांत म्हणतो, मी नाही, तू शटाप. आणि आता एक गोष्टीचा विचार कर, तू आणि तुझा नवरा जेलमध्ये जाऊन खडी फोडणार की मग घरात मोलकरणीची कामं करणार? असं म्हणून जयकांत तेथून निघून जातो. पूजाची चांगली टरकलेली असते. आता काय करायचं हाच प्रश्न पूजाला पडतो. आणि इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये कपड्यांची आवरासावर करत असते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, काय करताय बाळजाबाई? बाळजाबाई सांगते, अगं हे आढळराव, सकाळी त्यांना एक शर्ट घालायचा होता, त्यासाठी सगळं कपाट खाली केलं. आता त्या सगळ्या शर्टची घडी घालतीये, सगळे कपडे नीट ठेवतीये. कृष्णा म्हणते, या नवऱ्यांचं ना असंच असतं, आयुष्यभर ते पसारा घालतात आणि त्यांच्या बायकांचं आयुष्य हा पसारा आवरण्यात जातं. तर बाळजाबाई म्हणते, पण कृष्णे, मी आता आढळरावांची बायको नाहीये आणि आढळराव माझा नवरा नाहीये. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, आता आमच्यात असं कोणतंही नातं राहिलेलं नाहीये आणि उगाचच जे नातं नाहीये त्या नात्याला नाव देऊन काहीच फायदा नाहीये. कृष्णाला वाईट वाटतं आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी तुम्हाला दुखवण्यासाठी असं नाही बोलले. बाळजाबाई म्हणते, अगं कृष्णे, मला ते माहिती आहे, मी फक्त तुला सांगतेय की जी गोष्ट आता नाही आहे त्या गोष्टीचा विचार करून तरी काय फायदा? आमच्यात आता असं कोणतंही नातं नाही आहे आणि मी त्या नात्याची अपेक्षासुद्धा ठेवत नाही. बाळजाबाई खूप दुःखी होते. कृष्णालासुद्धा वाईट वाटतं. बाळजाबाईला अजूनही आढळरावांच्या नात्याची अपेक्षा आहे हे कृष्णाला समजतं. बाळजाबाई म्हणते, तू सांग ना, तू येथे कशासाठी आली होतीस? तर कृष्णा सांगते, हो, मला तुम्हाला असं सांगायचं होतं की आता माझा अभ्यास आहे ना थोडा वरच्या इयत्तेचा सुरू झाला आहे, त्यामुळे माझं अभ्यासात जास्त लक्ष आहे. घरात एखाद्या कामात माझं लक्ष नसलं तर तुम्ही ते सांभाळून घ्याल ना? बाळजाबाई म्हणते, अगं हो, आता तू शिकायचं ठरवलं आहे आणि जशी जशी तुझी इयत्ता वाढत जाणार तुझा अभ्यास वाढत जाणार, तुला अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि घरातलं तुझं लक्ष कमी होईल. हे तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तू काळजी करू नको, मी सगळं काही सांभाळून घेईल. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, कारण फक्त चूल आणि मूल यातच तुला पडून नाही राहायचं आहे, तर तुला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, या गावाचा सांभाळ करायचा आहे, गावाचा विकास करायचा आहे आणि तुला खूप मोठं झालेलं मला पाहायचं आहे. माझं हे स्वप्न आहे आणि ते तू नक्की पूर्ण कर आणि त्यासाठी मी घर सांभाळून घेईल, तू काळजी करू नको. असं म्हणून बाळजाबाई पुन्हा तिच्या आवरासावर करू लागते. कृष्णाला आनंद झालेला असतो, पण मी आता आढळरावांची बायको राहिलेली नाहीये या वाक्यातून बाळजाबाईच्या मनातील दुःख कृष्णाला कळालेलं असतं. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती बाळजाबाईबद्दलच विचार करत असते. आणि इकडे पूजाने समरला झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो की
की जयकांतला आपल्याबद्दल सगळं कळालंय आणि त्याच्याकडे आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. समर खूप चिडतो आणि म्हणतो, हा जयकांत आहे ना जास्तच फडफड करायला लागलाय, याचे पंख तर कापायलाच पाहिजे. पण पूजे, तुला काय वाटतं, त्याच्याकडे खरंच आपल्याकडे पुरावा आहे का? तर पूजा सांगते, हो समर डार्लिंग, तो ज्या कॉन्फिडन्सने बोलत होता ना, असं वाटत होतं त्याच्याकडे खरंच आपल्या विरुद्ध पुरावा आहे. आणि जर त्याने तो पुरावा सगळ्यांसमोर आणला, मग आपलं काही खरं नाही, आपण दोघं गेलो 12च्या भावात. समर म्हणतो, खरं आहे तुझं, पुरावा असल्याशिवाय तो एवढी फडफड करायचा नाही. पूजा म्हणते, पण समर डार्लिंग, आता काय करायचं, मला तर खूप भीती वाटतीये. समर तिला समजावून सांगतो, अगं पूजा डार्लिंग, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जे हवंय तेच त्या जयकांतला हवंय. बाळजाबाईचा नाश आणि कृष्णा दुष्यंतचा सत्यानाश. त्यामुळे आपण जे करणार ते त्याच्या फायद्याचंच असणार. पूजा म्हणते, अरे हो, हे मला पटतंय. आपल्याला जे करायचंय त्याला सुद्धा तेच करायचंय. त्याला सुद्धा बाळजाबाई कृष्णा दुष्यंतचं वाटोळेच झालेलं पाहायचंय. मग मी तर त्याला उगाच घाबरतीये. आपण लगेचच आपला पुढचा डाव खेळूया. तर समर पूजाला समजावून सांगतो, नाही पूजू डार्लिंग, एवढ्या लवकर पुढचा डाव नाही खेळायचा. कोणाला तरी संशय येईल की हे सगळं आपणच करतोय. उलट आपण आता हळूहळू विचार करून पुढचा डाव खेळायचा आणि या डावात त्या जयकांतला सुद्धा सामील करून घ्यायचं. एक वेळ आपला डाव फेल झाला तरी चालल, पण तो डाव त्या दलपत काकावर आणि जयकांतवर उलटला पाहिजे. तसं पण ते दोघे आजकाल लईच फडफड करताय. आपल्याला काय, बाळजाबाईचं वाटळ हो, नाहीतर या दोघांचं, ते आपल्या फायद्याचंच असणार आहे. आणि मग समर पूजाला आपला सगळा प्लॅन समजावून सांगतो की तिला आता जयकांतकडे जायचंय आणि काय बोलायचंय. हे ऐकून पूजा खूप खुश होते. पूजा आणि समरचा पुढचा प्लॅन तयार असतो. आणि इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. एका क्लायंटशी तो बोलत असतो आणि पुढे काय करायचं, मशिनरी, प्रेझेंटेशन याबद्दल सांगत असतो. तेवढ्यात कृष्णा त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि दुष्यंत शेजारी बसून त्याच्याकडेच एकटक पाहत राहते. दुष्यंतचं फोनवर बोलणं सुरू असतं आणि कृष्णा माझ्याकडे अशी का पाहतीये हेच त्याला कळत नाही. दुष्यंत फोन कट करतो आणि विचारतो, काय हो कारभारीन बाई, माझ्याकडे असं का पाहताय? तर कृष्णा म्हणते, आता काय करणार, माझे कारभारी दिवसभर इतके बिझी असतात, त्यांना माझ्यासाठी वेळच नाहीये, म्हणून विचार करतेय की ते एवढे बिझी का आहेत. तर दुष्यंत म्हणतो, मी सुद्धा माझ्या कारभारीन बाईकडूनच शिकलोय. आता माझ्या कारभारीन बाई एका वेळेस 10-10 कामं करतात, मग मला सुद्धा त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे ना, म्हणून मी सुद्धा तेच करतोय. कृष्णा म्हणते, अरे वा, खरंच का? दुष्यंत मस्त ज्यूस पितो आणि कृष्णा त्याला सांगते, पण माझ्या डोक्यात सध्या एक वेगळाच विषय सुरू आहे. दुष्यंत विचारतो, कोणता वेगळा विषय? कृष्णा म्हणते, आता तुम्हाला हे पटेल की नाही माहीत नाही, परंतु तरीही मी तुम्हाला सांगते. दुष्यंत सरकार, मला असं वाटतं आता आपण बाळजाबाई आणि आबांचं लग्न लावून द्यायला पाहिजे. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, काय? कृष्णा म्हणते, हो, या वयात जोडीदाराची गरज असतेच आणि आपण त्या दोघांचं लग्न लावून दिलं तर ते दोघे सुखात राहतील. दुष्यंत म्हणतो, अगं काही पण विचार करतेस तू. नाही नाही, याची काही गरज नाही आहे. दोघे आता बरोबर राहताय ना, लग्न वगैरे कशाला परत, ते सुद्धा या वयात. नाही नाही. कृष्णा म्हणते, पण मी आबांना तयार करते. आबा तयार झाले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? दुष्यंत म्हणतो, बाबा कधीच तयार होणार नाही या लग्नासाठी, काही पण बोलतीये. कृष्णा म्हणते, तयार झाले मग? कृष्णाला दुष्यंत म्हणतो, नाहीच होणार, मी सांगतोय तुला, आबा कधीच या लग्नाला हो म्हणणार नाही. त्यांना हे लग्न वगैरे या वयात आवडणारच नाही. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग आता मी हे चॅलेंज देते तुम्हाला. मी ना असं काहीतरी करणार ज्यामुळे आबा या लग्नासाठी तयार होतील आणि मग आता या घरात आबा आणि बाळजाबाईंच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार. दुष्यंतला काही कळतच नाही काय बोलावं. कृष्णा म्हणते, आता तुम्ही पाहतच राहा मी काय करते ते. असं म्हणून कृष्णा खुश होऊन तेथून निघून जाते. तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो आणि दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. एकतर त्याला ही कन्सेप्टच पटलेली नसते की या वयात आढळराव आणि बाळजाबाईंचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं. पण कृष्णाला हे पटलेलं असतं आणि आता कृष्णा हे लग्न लावून देण्यासाठी काय करणार, कारण बाळजाबाई तर तयारच आहे, फक्त आढळरावांना तयार करायचं आहे. आणि त्यांना तयार करण्यासाठी कृष्णा काय जुगाड करते हाच प्रश्न दुष्यंतला पडलेला असतो आणि तो याच गोष्टीबद्दल विचार करत असतो. थोड्या वेळाने बाळजाबाई ही कृष्णाला आवाज देत असते,
कृष्णा कृष्णा, परंतु कृष्णा काय तिला ओ देत नाही. बाळजाबाई विचार करते, काय पोरगी आहे, केव्हाची मी आवाज देते पण मला ओच देत नाहीये. मग बाळजाबाई ही कृष्णाच्या रूमच्या थोडी जवळ येते, जिन्याजवळ येते आणि तेथून आवाज देते, कृष्णा कृष्णा, पण कृष्णा तरीही ओ देत नाही. बाळजाबाई किचनमध्ये पाहते, कृष्णा किचनमध्ये नसते, कृष्णा घरात कोठेही नसते. बाळजाबाईला विचार येतो, कृष्णा नेमकी गेली कुठे? तिने तर मला काही सांगितलं नाही की बाहेर जातीये. मग ती घरात असेल तर ओ का देत नाहीये आणि मला न सांगता बाहेर कशी काय गेली? हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. बाळजाबाईला येतं टेन्शन आणि तेवढ्यात आढळराव हॉलमध्ये येऊन बसतात आणि विचारतात काय झालंय. तर बाळजाबाई त्यांना सांगते, मी केव्हाची कृष्णाला आवाज देतीये, कृष्णा काही ओच देत नाहीये. आढळराव सांगतात, मग एक तर घरात नसल किंवा बाथरूम वगैरेमध्ये असल, आवरत असल, त्यामुळे ओ देत नाहीये. थांबा, येईल. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. बाळजाबाई ही दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंत, कोठे आहे कृष्णा? दुष्यंत विचारतो, कोठे म्हणजे? कृष्णा तर यांनाच भेटायला आली होती ना, ती मला म्हणाली की मी बाळजाबाईला भेटायला जातीये. तर आढळराव सांगतात, अरे नाही, बाळजाला भेटायला नाही आली, तीच तिला शोधतीये. कृष्णा कृष्णा केव्हाची हाका मारतीये, पण कृष्णा काही तिला ओ देत नाहीये. म्हणून तर तुला विचारतोय की कृष्णा कोठे? हे ऐकून दुष्यंतला सुद्धा आश्चर्य वाटतं. दुष्यंत विचारतो, पण मला तर तिने तेच सांगितलं होतं की मी बाळजाबाईंना भेटायला जातीये, तुम्हाला ती भेटायला नाही आली का? बाळजाबाई सांगते, नाही, सकाळीच भेटली होती, त्यानंतर तर मला भेटायला नाही आली. दुष्यंत सुद्धा आश्चर्य वाटतं की कृष्णाने बाळजाबाईला भेटायला जाते असं सांगितलं आणि ती कोठे गेली. आढळराव विचारतात, असं कसं झालं? आणि मग बाळजाबाईला टेन्शन येतं. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत तू कृष्णाला कॉल लावून विचार की ती कोठे. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मी कॉल लावतो. दुष्यंत कॉल लावतो आणि मग बाळजाबाई ही आढळरावांना सांगते, मला खूप भीती वाटतीये. एकतर कृष्णा घरात नाहीये, ते समर आणि पूजासुद्धा घरात नाहीये, काही वेडवाकडं तर झालं नसेल ना? आढळराव म्हणतात, असा विचार करू नको, कृष्णा थोड्या वेळ घरात नाहीये, न सांगता गेली असेल, घाईगडबडीत लक्षात राहिलं नसेल, महत्त्वाचं काम आलं असेल, त्यासाठी एवढं घाबरण्याची गरज नाहीये. तर बाळजाबाई म्हणते, मला त्या पूजा आणि समरवर बिलकुल विश्वास नाहीये, म्हणून असं म्हणतीये. कारण एकाच वेळेस कृष्णासुद्धा घरात नाही आणि ते दोघेसुद्धा घरात नाही, त्यामुळे नेमकं काय झालं असेल अशी भीती मला वाटतीये. आढळरावांना सुद्धा हे पटतं. बाळजाबाई म्हणते, तुमचा त्या समर आणि पूजावर विश्वास बसला असेल, पण माझा त्या जोडगोळीवर बिलकुल विश्वास नाहीये. दोघे एक नंबरचे खोटाडे आहेत आणि ते काहीही करू शकतात. मला तर खूप भीती वाटतीये, काय झालं असेल, कृष्णा कोठे असेल, कृष्णा कोठे गेली असेल, हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो आणि आढळरावांना सुद्धा खूप टेन्शन येतं. आणि इकडे आपला जयकांत मस्त रूममध्ये रुपेरी वाळूत असं गाणं गात गात आपले हेअरस्टाईल करत असतो, केस विंचत असतो. हेअरस्टाईल करणं, मिशांना पीळ देणं, याच्याशिवाय त्याला काही दुसरा कामधंदा तर नाही आहे. आणि तेवढ्यात पूजा चक्क त्याच्या रूममध्ये गरमागरम पोह्यांचा नाश्ता घेऊन येते आणि जयकांतला ते काही दिसत नाही. जयकांत आरशामध्ये स्वतःला निहाळत असतो. पूजा हे पाहते, स्माईल करते. आता पूजा समरने सांगितल्याप्रमाणे एक प्लॅन घेऊन तेथे आली आहे आणि पूजा जयकांतला आवाज देते, येऊ का आतमध्ये? जयकांत मागे वळून पाहतो तर चक्क पूजा आपल्या रूममध्ये आली आहे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि पूजा ही रूममध्ये येते आणि त्याला सांगते, मी तुझ्यासाठी गरमागरम पोहे घेऊन आले आहे. हे ऐकून जयकांतला आश्चर्य वाटतं आणि जयकांत म्हणतो, अरे वा, माझ्यासाठी गरमागरम पोहे? आज सूर्य कुठून उगवलाय, पूर्वेकडून की पश्चिमेकडून? असं म्हणून जयकांत हा खिडकीतून बाहेर पाहतो आणि म्हणतो, अरे पूर्वेकडूनच उगवलाय, मग तू माझ्याकडे कस काय पोहे घेऊन आलीये? पूजा चिडून म्हणते, तुझी फालतूगिरी बंद कर, पोहे घेऊन आली ना, आता गुपचूप खाऊन घे. जयकांत ही पोह्यांची प्लेट घेतो आणि पूजाकडे प्रेमाने पाहून म्हणतो, जिच्याशी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती, आज तीच माझ्यासाठी पोहे घेऊन आलीये. खरंच खूप छान वाटतंय. तर बोला माझी जीएफ. पूजा तोंड वाकडं करते. जयकांत म्हणतो, सॉरी, एक्स जीएफ. बोला तुम्ही आज माझ्या रूममध्ये कसं काय आलात? तर पूजा चिडून म्हणते, नीट बोलायचं एकतर माझ्याशी, आणि मी तुझ्या कामाचं, तुझ्या फायद्याचीच एक डील घेऊन आली येथे. जयकांत म्हणतो, अरे वा, मला तर माहीतच होतं, तू फायद्याशिवाय काहीच करत नाही, तुझा फायदा म्हणून तू येथे आली आहे. बोला मॅडम, काय करू शकतो मी तुमची सेवा? तर पूजा त्याला सांगते, एवढ्या दिवस आम्हाला असं वाटत होतं की बाळजाबाई चांगुलपणाचं नाटक करतीये. आज न उद्या तिचं हे नाटक उघड होईल, पण
तिला खरोखरच चांगुलपणाचा झटका आलाय आणि ती खरोखरच सुधारली आहे आणि आता हळूहळू घरातील सगळ्यांचा तिच्यावर विश्वास बसलाय. पण आता ती कितीही सुधारली असली तरी याआधी तिने अनेक कांड केले आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या कांडचा तू सगळ्यात मोठा साक्षीदार आहे. तुला तर तिचे सगळे कांड माहीत असतील. हे ऐकून जयकांत खुश होतो. पूजा म्हणते, जरी ती आता सुधारलेली असली तरीसुद्धा मला तिच्या एखाद्या पापाचा एक छोटासा पुरावा जरी मिळाला ना तरी मी तिची गावातून कशी धिंड काढते ना ते तू पाहतच राहा. जयकांत म्हणतो, म्हणजे हा प्लॅन आहे का? बाळाबाईची धिंड काढायचा आणि कृष्णा दुष्यंतला त्रास द्यायचा, हो की नाही? पूजा म्हणते, हो, असाच प्लॅन आहे आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे. कारण आम्हाला जे करायचं आहे आणि तुला जे करायचं आहे ते अगदी एकच आहे. आम्हाला सुद्धा या घरावर सत्ता हवी आहे, प्रॉपर्टीचा हिस्सा हवा आहे आणि तुला सुद्धा तेच हवं आहे. आणि जर तू आमची मदत केली तर आम्ही तुझी मदत करू, तुला हे सगळं मिळवून देऊ. जयकांत म्हणतो, ठीक आहे. पूजा त्याला सांगते, तुला आमच्या या डीलचा, आमच्या ऑफरचा विचार करायचा असेल तर तुझ्याकडे पूर्ण वेळ आहे. तू या गोष्टीचा विचार कर आणि मग ठरवून सांग की तू यासाठी तयार आहेस की नाही. फक्त मला बाळाबाईच्या पापाचा एक थेंब हवा आहे. मग मी संपूर्ण गावात कसा महापूर आणते ना ते तू पाहतच राहा. असं म्हणून पूजा जयकांतकडे पाहून स्माईल करते. दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. पूजा तेथून निघून जाते. आता जयकांत खरंच बाळाबाई विरुद्ध काही पुरावा, काही कागदपत्र पूजाला देतो की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि इकडे बाळाबाई मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. बाळाबाईला हाच प्रश्न पडतो की कृष्णा गेली कुणीकडे आणि बाळाबाई ह्याच विचारत असते. बाळाबाई एरझऱ्या मारत असते. तिने कदाचित तिच्या एका माणसाला सांगितलेलं असतं की कृष्णा कोठे ते शोधून काढ. तेवढ्यात बाळाबाईला बारक्याचा कॉल येतो. बाळाबाई फोन उचलते आणि म्हणते, बोल बारक्या, कुठे येतो समर, कुठे येते पूजा? तर हा बारक्या सांगतो, मी समरचा पाठलाग करतोय आणि समर हा तालुक्याच्या ठिकाणी आलाय. बाळाबाई त्याला सांगते, बरं केलंस, मला तो समर कोठे जातो, काय करतो, प्रत्येक क्षणाची बातमी हवी आहे. एक एक क्षणाची बातमी मला मिळाली पाहिजे. समरवर बारीक लक्ष ठेव. बारक्या सांगतो, हो बाळाबाई, तुम्ही काळजी करू नका, माझं त्याच्यावर बारीक लक्ष आहे, मला सगळी माहिती कळेल. बाळाबाई फोन कट करते आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. बाळाबाई विचारते, काय रे दुष्यंता, कृष्णाचा कॉल लागला की नाही? दुष्यंत सांगतो, नाही ना, कृष्णाचा फोनच लागत नाहीये आणि मी भक्तीला सुद्धा कॉल केला की कृष्णा तिकडे माहेरी गेली असेल, तर कृष्णा माहेरी सुद्धा गेलेली नाहीये. हे ऐकून बाळाबाईला खूप टेन्शन येतं. दुष्यंत सांगतो, मी बंब्याला सुद्धा कॉल केला होता पण ती बंब्याकडे सुद्धा नाही गेली आहे. मला सुद्धा टेन्शन आलंय की ती नेमकी गेली तरी कुठे. बाळाबाई म्हणते, मला तर त्या पूजा आणि समरवरच संशय आहे. तर दुष्यंत म्हणतो, नाही नाही, त्यांनी काही केलं नसेल, तुम्ही उगाचच शंका घेताय. तर बाळाबाई म्हणते, दुष्यंता, त्या पूजा आणि समरवर एवढ्या लवकर विश्वास ठेवणं योग्य नाहीये. अरे, त्यांना आपण शिक्षा दिली पण त्यांनी केलेल्या पापाचा त्यांना काही पश्चाताप झालाय, त्यांना उपरती झालीये असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्याच पायावर मोठा धोंडा मारून घेऊ. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर कृष्णाला शोधून काढलंच पाहिजे. असं म्हणून बाळाबाई तेथून निघून जाते. दुष्यंत सुद्धा विचार करतो, कृष्णा नेमकी गेली तरी कोठे? जेव्हा मला भेटली होती तेव्हा बोलत होती की आबा आणि बाळाबाईचं लग्न लावून द्यायचं आणि त्यासाठी मी काहीतरी करणार आहे. नक्कीच त्याबद्दल ती काही करायला गेली असेल का? तिचा काही प्लॅन असेल का? ही कृष्णा नेमकं काय करणार आहे हाच प्रश्न दुष्यंतला पडलेला असतो. मला न सांगता ही घराबाहेर गेली तरी कुठे हाच विचार त्याच्या मनात असतो. आणि मग थोड्या वेळानंतर आढळराव, बाळाबाई, दलपत, दुष्यंत सगळे हॉलमध्ये असतात आणि कृष्णा नेमकी गेली कुठे याबद्दलच त्यांचा विचार सुरू असतो. दुष्यंत पुन्हा पुन्हा कॉल करतो पण फोन लागत नाही. आढळराव, बाळाबाई खूप टेन्शनमध्ये असतात. दलपत म्हणतो, आपल्या छोट्या सुनबाई कुठे गेल्यात काय माहीत, मला तर खूप काळजी वाटतेय, त्यांचं काही बरं वाईट झालं नसेल ना? तर बाळाबाई चिडून म्हणते, दलपत भाऊजी, शब्द थोडे सांभाळून वापरा माझ्या सुनेबद्दल. माझ्या सुनेला काही होणार नाहीये. काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर दलपत म्हणतो, नाही बाळाबाई, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे कृष्णा घरी नाहीये त्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं म्हणून बोलून गेलो मी, दुसरं काही नाही.
आढळराव म्हणतात, पण तुम्ही टेन्शन घेतायच कशाला? आपण माधवाला पाठवलंय ना, तो गेलाय पंचायतीमध्ये, गावामध्ये पाहायला, शेतावर पाहायला, कुठे ना कुठेतरी कृष्णा असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात माधव काका घरी येतात. बाळजाबाई विचारते, काय रे माधवा, कृष्णा सापडली की नाही? तू गेला होता ना तिच्या शेतावर, पंचायतीमध्ये? तर माधव झालेला सगळा प्रकार सांगतो. होय बाईसाहेब, मी सगळीकडे जाऊन पाहून आलो. त्यांच्या शेतावर गेलो, त्या शेतावर नाहीये. गावातील पंचायत कार्यालयात जाऊन आलो, त्यात तेथे नाहीये. आणि मग मी त्या सगळ्या लोकांना सुद्धा विचारलं की कुठे आहे का, कुठे आहे का, सरपंचबाईंना कुठे पाहिलंय का, पण त्यांना कुणीच पाहिलं नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. बाळजाबाई विचार करते, कृष्णा नेमकी गेलीये कुठे? जर ती पंचायतीमध्ये नाहीये, शेतावर नाहीये, आपल्या माहेरी नाहीये, गावात कुठे नाहीये, मग ती कुठे गेली असेल? हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. आणि दुष्यंत म्हणतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, कृष्णा येईल, काळजी करू नका. तर बाळजाबाईला शंका येते आणि बाळजाबाई म्हणते, दुष्यंता, कृष्णा कोठेच नाहीये आणि तुला काहीच काळजी वाटत नाहीये. याचा अर्थ तुला माहितीये की कृष्णा कोठे? सांग बरं, कृष्णा तुला सांगून गेली ना ती कोठे? तू आमच्यापासून काहीतरी लपवतोय ना? आढळरावांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि लगेच दुष्यंत म्हणतो, नाही नाही नाही, मी काही लपवत नाहीये आणि खोटंही बोलत नाहीये. जसं तुम्हाला माहीत नाहीये की कृष्णा कोठे गेलीये, तसंच मला सुद्धा माहीत नाही की कृष्णा कोठे गेलीये. मी फक्त तुम्हाला एवढं समजावून सांगतोय की काळजी करण्यासारखं काही नाहीये. काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून कृष्णा गेली असेल. तिने आपलं फक्त सांगून गेली नाही एवढंच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाळजाबाईला हे पटतं की दुष्यंत खरं बोलतोय. पण कोठेतरी बाळजाबाईच्या मनात सुद्धा शंका असते की कृष्णा नेमकी गेली तरी कोठे असेल. आणि बाळजाबाई ही परत कृष्णाला कॉल लावून पाहते, पण कृष्णा काही फोन उचलत नाही. कृष्णाचा फोनच लागत नाही. बाळजाबाईला खूप टेन्शन येतं. आढळराव सुद्धा विचार करत असतात की नेमकी कृष्णा गेली तरी कुठे? दलपतला टेन्शन आलेलं असतं, पण दुष्यंत थोडा नॉर्मल असतो. कारण दुष्यंतला शंका असते की कृष्णा मला आबा आणि बाळजाबाईच्या लग्नाबद्दल जे काही बोलली, त्यामुळेच कदाचित ती घरी आली नाहीये. ती त्यासाठीच काहीतरी करत असेल, म्हणून दुष्यंत रिलॅक्स असतो. पण बाळजाबाईला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला कृष्णाची खूप काळजी वाटत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा ही अचानक कुठेतरी गायब झाली आहे आणि घरातील सगळ्यांना टेन्शन आलं आहे की गेली कृष्णा कुणीकडे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा कोठे गेली, कृष्णा कोठे गेली, हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल. आणि तेवढ्यात माधव काका एका म्हाताऱ्या आजीबाईला घेऊन घरात येतील. आणि ही म्हातारी आजीबाई दुसरी तिसरी कोणी नाही तर चक्क आपली कृष्णा असेल. आणि दुष्यंत विचारेल, ओ आजीबाई, तुम्ही कोण आहे? तर कृष्णा म्हणेल, आजीबाई म्हणू नका. सगळ्यांना आश्चर्य वाटेल. पूजा, जयकांत सगळे कृष्णाकडेच पाहत राहतील. आणि मग कृष्णा सगळ्यांना सांगणार, जसं ती एक आजीबाई असते ना, जिला सगळ्या जगाची सगळी माहिती असते, जसा काय देवाचा अवतारच, तशी आजीबाई कृष्णा झालेली असते. आणि म्हणते, तुमचं घर खूप सुखी आहे, पण तुमच्या घराला वाईट नजर लागली आहे. तुमच्या घरावर मोठं संकट येणार आहे. हे ऐकून पूजा आणि जयकांत घाबरतील, कारण ही आजीबाई आपल्याबद्दल बोलते काय अशी शंका त्यांना येणार. मग आता कृष्णा या दोघांबद्दल बोलतीये की आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाबद्दल सांगतीये, हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, आणि मग त्यानंतर पूजा समरला कॉल करेल. समर विचारेल, काय ग पूजे, झालं की नाही काम? जयकांतला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं की नाही? पूजा सांगेल, घेतलंय ना, त्याला चांगलंच घोळात घेतलंय. तो टेन्शन घेऊ नको. आता आपण जे सांगू तेच तो जयकांत करणार. आणि एकतर तो अडकणार, नाहीतर बाळजाबाई अडकणार. पण एकाचा ना एकाचा गेम तर आपण करणारच. एकतर त्या जयकांतचा, नाहीतर त्या बाळजाबाईचा. म्हणजे पूजा जयकांतला चांगलंच घोळात घेऊन त्याचीच वाट लावणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.